बघायला मजा येईल। पहिला चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज परशु, पंचांच्या उजव्या हाताने मारा करत असताना एखादा लेफ्ट हँडेड बॅट्समॅन साठी पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज, first ball and it goes to in hand and it's run out score and it's run out, first ball first wicket of the day and it's out। असेल पार्लेवाडी संघ पण कमबॅक करायचा चांगला चान्स आहे या ठिकाणी अजूनही देखील। रोहित 45 नंबरची जर्सी घालून आपल्या संघासाठी, नाव देखील रोहित आहे आणि नंबर पण 45 आहे। दुसरा चेंडू घेऊन परशु सज्ज आपला गोलंदाजी मार्ग वरती, सुंदर असा टाकलेला चेंडू मिस फील्डच्या स्वरूपात पहिला चौकार आणि पहिला चौकार आलेला आहे टीम पार्लेवाडी या संघाच्या खात्यामध्ये। 22च्या स्वरूपात आलेला ह्या 4 रन, चांगला टाकलेला चेंडू, कीपर देखील बेट। दोन बॉल 4 रन, धाव संख्या टीम कुठली आहे? पंचशील चराई जे नेट मध्ये प्रॅक्टिस करतायत त्यांना एक विनंती आहे, आपल्याला परमिशन नाही तिकडे खेळण्याचं, त्याच्यामुळे त्या नेट मध्ये कोणी प्रॅक्टिस करू नये। दुसरी गोष्ट अशी की जे टीम इथे हजर आहेत हा आपला मैत्री चषक आहे, कोणी याचा स्पॉन्सर नाही, आपण सगळेजण त्याचे आयोजक आहोत, तर सगळ्या टीम जे हजर आहेत त्यांनी सगळ्यांनी जरा मदत करायची आपल्याला मागे जाणारे बॉल आणण्यासाठी। तर हे होते काटेदेवी संघाचे कॅप्टन अनिल मोरे। पंचांना विनंती असेल मॅच चालू करावी, दे ना दुसरा खेळाडू मैत्री चषक एखादी टुर्नामेंट ठेवायची असेल तर भरपूर मेहनत लागते मित्रांनो, तर सगळ्यांनी सहकार्य करा। तर अनिल दादा मी कौतुक करेल, तो स्वतः बाउंड्री वरती गेला बॉल शोधायला। आणि अविनाश सावंत तिसरा चेंडू घेऊन परशु सज्ज, पंचवांच्या उजव्या हाताने स्विच हिटचा फटका, पण डॉट बॉल। काय बॉलिंग करतोय परशु, 3 चेंडू आणि 4 धावा, तो पण एक 22च्या स्वरूपात आलेली एक 4 धावा। सुंदर अशी गोलंदाजी टीम पवारवाडी कडून। चौथा चेंडू घेऊन परशु सज्ज, चिन्मयला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याला कटवले आणि तो देखील 4 रनांसाठी भाग्याचा साथ देत आहे पार्लेवाडी संघासाठी। दोन चौकार आले, ते पण कीपरच्या डोक्याच्या वरून आले। चार चेंडू आणि 8 धावा, बघा बॉल डॉट येत आहेत पण रन पण देखील त्याच गतीने होत आहेत। 4 चेंडू 8 धावा, बॉल आलेला आहे त्या ठिकाणी। मॅच बॉल प्लीज। चार चेंडू आणि 8 धावा। चिन्मय आता थोडा लय सापडले असेल, चौकार त्याच्या नशिबात आलेला आहे। आणखीन एक सुंदर चेंडू, काय गोलंदाजी करतोय परशु। 5 चेंडू आणि 8च धावा, पॉवर प्लेचा हे षटक। शेवटचा चेंडू घेऊन परशु सज्ज, चिन्मय देखील धाकट फलंदाज आहे। बघा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळणं एवढं सोपं काम नाहीये, पण परशुने ते चांगलं हाताळलंय आपल्या टीमसाठी। पाच चेंडू 8 धावा, शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा मोठा हिट मारावा लागेल। शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्या ठिकाणी फिल्डरच्या डोक्यावरून षटकार। तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही चिन्मय यासारख्या फलंदाजाला।
लोहारे प्रीमियर लीग मध्ये सर्वात जास्त पॉइंट घेतलेला खेळाडू आहे. 25,000 पॉइंटनी शैलेश पवार यांनी आपल्या टीम मध्ये त्याला सामील केलं होतं. तर त्याचाच प्रत्युत्तर देत असताना एक चौकार आणि एक षटकार देऊन पॉवर प्लेची चांगली अशी 14 रनांची खेळी करत असताना वैयक्तिक 10 धावांवरती खेळत असताना आणि टीमचं सांघिक 14 धावा. तर दुसरं षटक घेऊन प्रणव येत आहे गोलंदाजी मार्क वरती. प्रणव हा खूप कमी वयाचा खेळाडू आहे आणि कमी वयामध्ये त्यांनी चांगलं नाव कमवलं आहे आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये. आपल्या भेदक गोलंदाजीमध्ये त्यांनी आतापर्यंत भरपूर बॅट्समॅनांची धजिया उडवली आहे. 17 नंबरची जर्सी घालून प्रणव राईट आर्म ओव्हर द विकेटनी पंचांना कळवण्यात येते लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवावे. एकच ओव्हर पॉवर प्ले सर्वांना सूचित करण्यात येते. 5 खेळाडू बाहेर राहतील याची नोंद घ्यावी. मी गोलंदाजी संघांना सूचित करतो की लवकरात लवकर तुम्ही फिल्डिंग सजवून घ्यावी. लेफ्टी बॅट्समन आणि राईटी बॅट्समन आला तर तुम्ही पहिलेच डोक्यामध्ये प्लॅन करून ठेवा कुठली फिल्डिंग कुठे ठेवायची आहे. फार वेळ घेता तुम्ही. पहिला चेंडू घेऊन प्रणव सज्ज. समोर आहे फलंदाज रोहित 45 नंबरची जर्सी घालून. पहिला चेंडू स्विंग केलेली बॅट पण डॉट चेंडू. मी मगाशीच बोललो होतो प्रणव हा एक उदयमुख खेळाडू आहे. कमी वयामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी केलेली आहे. तर 22च्या सुरुवात पहिला सिंगल रन. टीमची धावसंख्या 15 झालेली आहे. तर वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळत असताना चिन्मय जो की एक खूप चांगला खेळाडू आहे. प्रणव दुसरा चेंडू. वारंवार फिल्डिंग मध्ये बदल करण्यात येत आहे. तर मी पवारवाडी संघाला सूचित करतो तुम्ही क्षेत्ररक्षण पहिलेच सजून घ्यावे. टाइम खूप कमी आहे आपल्याकडे. पहिलीच मॅच चालू आहे दिवसातली आणि अन्यथा जर तुम्ही तुमचे 4 षटक लवकरात लवकर कंप्लीट नाही केले तर 2 रनांची पेनल्टी इथे कमिटीकडून सांगण्यात आलेली आहे. खूप वेळ घेताय तुम्ही प्रणव. दुसरा चेंडू घेऊन सज्ज. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बट यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं सांगत असताना प्रणव बॉल मला वाटतं बॅट्समन सांगतो की काय खालती राहिलाय आणि त्या बोल्ड आउट झालो. पण काय गोलंदाजी करतोय प्रणव. एक चांगल्या खेळाडूला आउट केले राहुल. रितेश चिन्मयची जागा भरून काढेल. खूप चांगली खेळी केली चिन्मयने. एक षटकार आणि एक चौकार जरूर आला त्याच्या बॅटिंगमधून पण मोठी धावसंख्या करता आली नाही. प्रणयने आपल्या गोलंदाजीमुळे धावसंख्या रोखण्यात यश येते प्रणवला. एक चांगला खेळाडूला आउट केले. शैलेश सरांना थोडा टेन्शन आलं असेल. 2 त्यांचे धाकड खेळाडू आउट झाले. रितेश ना. तर नवीन फलंदाज रितेश. पण शैलेश सरांना माहिती आहे अजून त्यांच्याकडे अजून 8 खेळाडू आहेत असे जे मॅच विनर परफॉर्मन्स आहेत ते देखील कमबॅक करतील. तर 2 चेंडू सांघिक 15 धावसंख्या पार्लेवाडी संघाची. तिसरा चेंडू घेऊन प्रणव सज्ज. आणखीन एक सुंदर असा चेंडू. अंपायर बॅटीला लागलाय का बॉल. ओके. आणि आणखीन एक विकेट. मोठा आदरा. काय गोलंदाजी करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे प्रणयसाठी. वेल बोल्ड. 3 चेंडू 1 रन तो पण एक 22च्या स्वरूपात.
आणि आमच्यापर्यंत एक अशी माहिती आलेली आहे जे तात्या पॉवर म्हणून जाणले जातात, त्यांचा एक नामचित गोलंदाज प्रणय दर टाइम ते त्याच्यावरती विश्वास दाखवतात आणि आज प्रणय ते खरं करून दाखवतोय. आणि आज आलेत कॅप्टन शैलेश पवार सर. टीमची परिस्थिती सध्या 15 धावसंख्येवरती 3 विकेट आणि कॅप्टन स्वतः आलेत. लिडिंग फ्रॉम फ्रंट करतात काय बघूया. हॅट्रिक साठी प्रणयला सज्ज आहे. विशालदादाकडून 100 रुपये हॅट्रिक साठी. काय विशालदा, तर जर हॅट्रिक घेतली प्रणयला तर विशालदादाकडून 100 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. 500 लावतो रे. आणि जर पवार सरांनी पहिल्या चेंडूवरती षटकार म्हणलं तर प्रवीण कडून 500 रुपये या ठिकाणी जाहीर केलेला आहे. तर बघूया पुढचा चेंडू घेऊन प्रणय सज्ज. वॉट अ बॉल, पण विकेट न देता एक सिंगल रन देऊन एक नॉन स्ट्रायकर बॅट्समनला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं शैलेश सरांनी. बघा क्रिकेट हा 6 आणि 4चा खेळ नसतो. सिंगल डबल देखील तुम्हाला तितकेच महत्वाचे असतात. 4 चेंडू आणि 2च धावा खर्च करत असताना प्रणय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याला गेले 1 टप्पा 2 टप्पा मिसफिल्ड आलेली आहे थोडीशी, पण खूप चांगली गोलंदाजी करत असताना एकच धाव्यावरती संपुष्टात आणावं लागेल. 5 चेंडू आणि 3 धावा. तर शेवटचा चेंडू प्रणय आपल्या गोलंदाजीच्या मार्गवरती शैलेश सरांसाठी. शॉर्ट बॉल होता पण त्याला युटिलाइज करता आलं नाही. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. हा पहिल्या इनिंग नंतर किती झाले टोटल? 17 झाले असतील. याला सांग रे जरा, 18 बोलते इथे मला मारायला येतील ते. तर 2 ओव्हरच्या खेळानंतर 17. पंचांचं मी आशिष तुम्ही लवकरात लवकर खेळाडूंना सांगा की फिल्डिंग सजून घ्यावे, कारण की भरपूर वेळ घेताय तुम्ही. पहिलीच मॅच चालू आहे आणि एकतर. आणि या मॅच नंतर श्री रामवर्धे आणि काटेताई संघ विरुद्ध पंचशील चरे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल जी पहिली इनिंग झाल्यानंतर टेस्टशी संपर्क साधावे. टॉस तुमच्या 2 संघांमध्ये उडवला जाईल. तर तिसरा गोलंदाज हितेश. बघूया आपल्या संघासाठी जो 1 डाऊन आलेला रोहित अजून देखील क्रीज वरती आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि ऑफ साइडला कटवताना बघूया किती रन मिळत आहेत. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. शिवा नको घालू, इथं ऐकायला येतात ना. शिवा का घालतो इथं ऐकायला येतात. हितेश चुकू ना, मी पण घालेन तुझ्या नादात. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याला देखील सिंगल रनाचे 1 रन घेऊन संपुष्ट मानावं लागेल. खूप सुंदर अशी बॅटिंग करत असताना शैलेश सर. बघा सिंगल डबलने देखील रन तुमचे होत आहेत. या ठिकाणी त्यांनी जास्त प्राधान्य दिलं आहे. नॉन स्ट्रायकर बॅट्समनला कसं स्ट्राईक वरती आणण्यात येईल हे सरांचं काम चालू आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा पुन्हा एक डॉट बॉल. असे चेंडू तुम्हाला बाहेर मारावे लागतील, पण खूप चांगली गोलंदाजी करतायत पवारवाडी संघ. 3 चेंडू आणि 4 धावा खर्च करत असताना गोलंदाज हितेश. बघूया 18 नंबरची जर्सी घालून गोलंदाजी मार्क वरती रोहित साठी. हो 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 हो, काय गोलंदाजी चालू आहे. बॉल आला कधी आणि गेला कधी बॅट्समनला देखील कळलं नाही. खूप सुंदर अशी गोलंदाजी चालू असताना का आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं हे आता सिद्ध करत असताना पवारवाडी संघ. आता नवीन एक फलंदाज संदेश दादा, ज्या खेळाडूची देखील तालुक्यामध्ये भरपूर चर्चा असते, असा खेळाडू बॅटिंग साठी जात असताना शैलेश पवार सर थोडे विचारित करत असतील की काय चालू आहे, माझे बॅट्समन येत आहेत आणि जात आहेत. तर एक नवीन खेळाडू संदेश दादा या ठिकाणी. धावसंख्या 21.
बघा 35 धाव संख्येत ते 35 ते 40 धाव संख्या तुम्हाला थोडा फाईट करू शकता, पण तुम्हाला तेवढ्या धावा तर बनवाव्या लागतीलच. खूप सुंदर अशी गोलंदाजी आज आपल्याला पवारवाडी या संघाकडून बघायला भेटते. 5वा चेंडू घेऊन हितेश सज्ज 18 नंबर जर्सीवरती शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑफ साईडला कट होताना 1 रन तर पूर्ण झाले. या ठिकाणी दुसरा रनाचा प्रयत्न, पण चांगला थ्रो आणि रनआउटच्या स्वरूपात ही विकेट. रनची गरज होती का या ठिकाणी आता शैलेश सर विचार करतील, पण खूप सुंदर असा खेळ केला शैलेश सरांनी. नॉन स्ट्रायकर बॅट्समॅनला कसं स्ट्राईक वरती जास्तीत जास्त आणता येईल त्यावर त्यांनी भर देऊन आपली खेळी संपुष्टात येते. शैलेश सर वेल प्लेड. नवीन फलंदाज शरद मैदानात उतरतोय. पाच चेंडू 22 धावसंख्या झालेली आहे. या ठिकाणी पार्लेवाडी संघाची कमबॅक करावा लागेल. पार्लेवाडी संघाला हे 7 चेंडू तुमच्यासाठी खूप महत्वाचे असतील. आणखीन एक स्कूप मारताना हा प्रयत्न आणि तो देखील यशस्वीरित्या. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. 4 रनांसाठी हे कलात्मक फटके तुम्हाला मारावे लागतील. खूप सुंदर बॅटिंग करत असताना संजय दादा. टीमची धावसंख्या पोहोचलेली आहे 26 धावसंख्यात. 3 ओव्हर 26. तर ह्या पुढच्या ओव्हरला मिनिमम 14 धावसंख्या आली तर एक डिफेंडिंग टोटल म्हणता येईल. 40 धावसंख्येवरती पोहोचेल पार्लेवाडी, पण 14 रन तुम्हाला पहिले बनवावे लागतील. पवारवाडी संघ लवकरात लवकर तुम्ही क्षेत्ररक्षण सजवा. खूप वेळ घेता तुम्ही बॉलिंग झाल्यावरती. फिल्डिंग तुम्ही सजून घ्या पहिलेच. ऑफ साइडला टाकलेला हा चेंडू डॉट चेंडू. तुकाराम या ठिकाणी चौथा गोलंदाज. थोडी ऍक्शन वेगळी आहे, पण पहिला चेंडू खूप सुंदर पद्धतीने हाताळलाय. ओ अजून एक सुंदर असा चेंडू. 2 चेंडू. पंचांनी इथे कळवण्यात आलं 9 चेंडू आहे. बघा एक खेळाडू अतिरिक्त बाहेर असल्यामुळे हा 9 चेंडू. खूप चांगली पंचांची भूमिका पार करत असताना तात्या पवार. आणि या ठिकाणी फ्री हिट असेल. एकच चेंडू गृहीत धरला जाईल. खूप चांगली गोलंदाजी करत असताना तुकाराम, पण हा 9 चेंडू. हा फ्री हिट पद्धतीचा चेंडू. बघू बॅट्समन या ठिकाणी फायदा घेतोय का या चेंडूवरती. शॉर्ट बॉल आणि या ठिकाणी टोलावलेला चेंडू. 1 रन कंप्लीट तर झालेला आहे. दुसऱ्या धावाची प्रयत्न. दुसरा धाव देखील बघता बघता कंप्लीट झालेला आहे. खूप सुंदर प्रकारे गोलंदाजी करतोय तुकाराम. दोन्ही फलंदाजांना रोखून ठेवले आपल्या गोलंदाजीमुळे. 2 चेंडू आणि 2 धावा. तिसरा चेंडू घेऊन सज्ज. शॉर्ट बॉल, पण या ठिकाणी काय गरज होती का. गरज नसताना तुम्ही रन पळायला गेला तर रनआउट होणारच. वाईड चेंडू आणि एक विकेट. अरे तो सतीश नाही आला का त्यांच्यावर. काय बोलतो. नाही 1 रन नाही पाहिला. वाईटच आहे. पहिलाच रनला आउट झाला. पहिला रनला आउट झाला ना. आउटच 3 झाले ना. 3च बॉल ना. 2च बॉल ना. वाईट आहे ना. तिसरा चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज तुकाराम. एक अतिरिक्त धाव. टीमच्या धावसंख्येत वाढ होते पार्लेवाडी संघाच्या. आणि हा उंच उडवलेला चेंडू. सुंदर असा झेलबाद. खरंच खूप चांगली गोलंदाजी केली आज पवारवाडी संघाने. त्यांचं खूप तारीफ केली जाईल नंतर. तर पार्लेवाडी संघाचे तब्बल किती
6 खेळाडू तंबूच्या दिशेने परतलेले आहेत. तर नवीन फलंदाज विजय 8 नंबरची जर्सी घालून आपल्या संघासाठी 7 विकेट गेल्यात. नाही असं नाही बोलू शकत आपण, युट्यूब लाईव्ह आहे ना. तर खरंच खूप सुंदर गोलंदाजी केली पवारवाडी या संघाने. खूप चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तुकाराम सज्ज. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बघा क्रिकेटचं बेसिक क्रिकेट काय असतं ना हे तुकाराम सांगतोय. योग्य टप्पे, वेग न कमी करून बॉल टाकण्याची पद्धत ज्या गोलंदाजांकडे असते ना ते खरंच गोलंदाज. शेवटचे 2 चेंडू. आणखीन एक निर्धाव पद्धतीचा चेंडू. काय गोलंदाजी करतोय तुकाराम. शेवटचा हाणामारीच्या षटकामध्ये फक्त आतापर्यंत 2च धावा दिलेल्या आहेत आणि त्यातला एक वाईड. टोटल 3 धावा दिलेल्या आहेत. 4 धावा दिलेत तुकारामनी या ओव्हरमध्ये. शेवटचा चेंडू इनिंगचा आणि हा देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू. काय गोलंदाजी केली या पट्ट्याने. 30 झालं ना. तर पार्लेवाडी संघाने 30 धावसंख्या करून 31 धावसंख्यांचा मातब असा स्कोअर पवारवाडी या संघासमोर ठेवलेला आहे. तर काटेदरी संघाचे कर्णधार आणि पंचशील चराईचे कर्णधार, मी या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण त्वरित स्टेजशी संपर्क साधावे. लगेच तुमच्या संघांमध्ये टॉस उडवण्यात येईल. तर मी विशाल दादाला विनंती करतो तुम्ही टॉस मिळवून घ्यावे दोन्ही संघांमध्ये. तुम्ही बघू शकता शैलेश सर मैदानाचा ताबा घेत असताना कॅप्टन कमबॅक करावा लागेल तुम्हाला. तुमच्या टीमला घेऊन तुम्हाला इन्स्पिरेशन द्यावं लागेल. जे पहिल्या इनिंग मध्ये झालं ते गेलं विसरून जावं, पण हे 31 धावा आपण कशा डिफेंड करू शकतो हे शैलेश सर सांगतील आपल्या संघाला. तर तुम्ही दीपकला बघू शकता क्षेत्ररक्षणासाठी घेतलेला आहे. बघा 31 धावसंख्या देखील पार्लेवाडी संघाने केल्या असल्या ना तरी ते धावसंख्या करणं देखील कठीण आहे, कारण त्यांच्याकडे देखील तसेच भेदक गोलंदाज आहेत. तुझ्याकडेच ठेवते. नाही तसं कसं नाही, तरी पण नको. तो पडला ना, बॉल पडला. 31 धावसंख्या करायची तुम्हाला. मी तुम्हाला सांगू इच्छितो पहिला गोलंदाज परशु याने पहिल्या ओव्हरला 14 रन दिले आणि 1 विकेट घेतली होती. नंतर प्रणयने 3 रन देऊन 2 विकेट घेतलेल्या. हितेशने 9 रन देऊन 1 विकेट घेतलेली आणि शेवटचं जे हाणामारीचं षटक होतं त्यात फक्त 4 धावा देऊन 2 विकेट घेत असताना तुकारामनी 31 धावसंख्येवरती रोखलं आहे पार्लेवाडी या संघाला. पण पार्लेवाडी संघ देखील हा एक मातब्बर संघ आहे या असोसिएशन मधील. तर शैलेश सर सांगत असताना आपल्या टीमला बघा 31 धावसंख्या झाल्यात, पण या देखील कमी नाही. तुम्ही चांगले फाईट बॅक करू शकता या देखील. तुमच्या गोलंदाजांना तुम्ही तर स्कोरिंगच्या भूमिकेत आपल्याला दिसू शकतं अतिशय संयमी असं व्यक्तिमत्व आपल्या असोसिएशन मधलं प्रवीण कदम या ठिकाणी बसलेत माझ्या बाजूला. आणि आपले युट्यूब लाईव्हचं प्रेक्षेपण 10 क्रिक लाईव्ह वरती तुम्हाला या सर्व असोसिएशनच्या मॅचेस दिसण्यात येतील. खूप चांगलं असं लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी बघण्यात येईल. लोहारे विभाग क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका मैत्री चषक 2025. तर या ठिकाणी काटेताई संघाचा कर्णधार अनिल दादा आलेला आहे आणि पंचशील चराईचा देखील कर्णधार आलेला आहे. तर मी विशाल दादाला सांगू इच्छितो की टॉस लवकरात लवकर उडून घ्यावे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टॉस इकडे आहे ना अनिल दादा, पुढे आहे ना तो कॅमेरा. तर कॅमेरामॅनला मी विनंती करतो स्टेजच्या ठिकाणी कॅमेरा करावे. तर टॉस उडवण्यात येत आहे काटेताई संघ आणि पंचशील चराई. विशाल दादा या ठिकाणी एक असं व्यक्तिमत्व जे सर्वीकडे
तालुक्यामध्ये एक, तर या ठिकाणी टॉस होत आहे आणि काटेताई संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघूया, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना गोलंदाजी मार्कवरती जो फलंदाज ओपनिंगला आला होता सुशांत आपल्या गोलंदाजी मार्कवरती. तर 31 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू घेऊन सुशांत सज्ज. वेल बोल्ड, काय बॉल टाकलाय, पहिलाच वाईड यॉर्कर. खूप सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू निर्धाव. बघा, रन देखील कमी असल्या ना तरी नो चेंडू अंपायरने, नो बॉलचा इशारा अंपायरने केलेला आहे. नो बॉल. मला वाटतं एक खेळाडू त्यांचा एक्स्ट्रा बाहेर होता. तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघांना कळवण्यात येत आहे. बॅट्समन कोण आहे बोला? सलामीवीरला आलेला राजेश आणि नॉन स्ट्रायकर अनिल भोसले ना, अनिल भोसले. हा देखील एक मातब्बर खेळाडू आहे तालुक्यामधील. बॉलर सुशांत या ठिकाणी पहिला चेंडू नो बॉल आणि हा फ्रीट असेल. खूप चांगला चेंडू हाताळलेला होता सुशांतनी. दुसरा चेंडू घेऊन सज्ज सुशांत. खूप सुंदर असा कटवलेला चेंडू आणि सिंगल. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दीपक यांच्या मार्फत. लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता. अनिल भोसले बॅटिंगसाठी सज्ज. लेफ्टी बॅट्समन जर विचार केला तर एक आपण भरपूर वेळा बघतो असे खेळाडू आहेत जे सामन्याचं चित्र खूप लवकर पलटणारे खेळाडू असतात. लेफ्टी बॅट्समन तुम्ही क्रिस गेलला बघितला असाल वारंवार. तर अनिल भोसले देखील तितक्याच चांगला असा फलंदाज आहे लेफ्टी शैलीचा. भरपूर अशा मॅचेस त्याने आपल्या जीवावरती जिंकून दिलेल्या आहेत पवारवाडी संघाला. बघूया, दुसरा चेंडू घेऊन सुशांत सज्ज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पण त्याला कन्वर्ट करता येऊ शकलं नाही. खूप सुंदर अशी गोलंदाजी सुशांतची. जर बघा, पहिला चेंडू जर नो बॉल नसता तर तो देखील डॉट स्वरूपात आला असता. 3 चेंडू आणि आता धावसंख्या झालेली आहे 2. खूप सुंदर अशी गोलंदाजी सुशांतची पार्लेवाडी संघासाठी. आणि असा कव्हरला खेळलेला चेंडू शैलेश सरांची. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 4 धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. 4 चेंडू आणि 2 धावा. 4 झाले ना, एक नव्हता का? ठीक आहे, सॉरी, 3 बॉल झालेले आहेत त्या ठिकाणी. आणखीन एक असा खूप सुंदर असा क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट लागलेला आहे पण पंचांचा निर्णय नॉट आउट असेल. 1 रन. पॉवर प्लेचा षटक चालू आहे असं वाटत नाही. पॉवर प्लेचा षटक चालू आहे कारण की दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पहिले 3 चेंडू चांगले पडले होते. सुशांत आपला गोलंदाजी मार्गवरती. हा कुठला बॅट्समॅन? तर बघूया, राजेश हा आपल्या वैयक्तिक खेळीचा दुसरा चेंडू फेस करेल आणि गोलंदाजीला सुशांत पुन्हा एकदा सज्ज होत आहे. 31 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पवारवाडी संघ बिनबाद 3 धावसंख्येवरती खेळत असताना 4 चेंडू आणि 3 धावेचा असा संत असा चाललेला खेळपट्टीवरती हा खेळ. तर दोन्ही टीम मातब्बर टीम आहेत. आणखीन एक खूप सुंदर असा टाकलेला चेंडू आणि कॉट अँड कीपरकडे आउट झालेला आहे वाटतं. खूप
चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सुशांत आपल्या गोलंदाजीने करत आहे. मी मगाशीच म्हटलं होतं पार्लेवाडी संघ देखील कमबॅक करू शकतो. 31 धावसंख्या देखील फायटिंग स्कोर आहे हे या ठिकाणी सिद्ध करत असताना पॉवर प्लेचं षटक चालू असताना फक्त आणि फक्त आतापर्यंत 3च धावा दिलेल्या आहेत. 5 बॉल आणि 3 रन देत असताना सुशांत आपल्या गोलंदाजी मार्कवरती काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. आणि आता राजेशची जागा भरून काढण्यासाठी परशू हा देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. पवारवाडी संघासाठी नेहमीच चांगला खेळ केला या खेळाडूने. तर आज आपल्या गावासाठी पवारवाडी नावाच्या गावासाठी आज खेळत असताना परशू बघूया काय करतोय. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज सुशांत. शेवटचा चेंडू देखील अप्रतिम टाकलाय. काय गोलंदाजी केली सुशांतनी. फक्त आणि फक्त 3 धावा देऊन 1 विकेट गोललेले. टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजीसाठी. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. तर बघा कमबॅक मला वाटतं पार्लेवाडी संघाकडून कमबॅक होत असताना दिसत आहे. पहिली इनिंग तुम्ही कशी खेळली ह्याला महत्व न देता ते दुसरी इनिंग कशी खेळतात याच्यावरती जास्त भर देत आहेत. शैलेश सरांची जी कॅप्टन्सीची जी स्टाईल आहे ना ती रोहित शर्मा सारखी आहे. आम्ही डिफेंड देखील करू. 31 धावसंख्या असल्या तरी काय झालं आमच्याकडे असे गोलंदाज आहेत की त्या 31 धावा देखील डिफेंड करू. पण पवारवाडी संघाचा जो मातब्बर खेळाडू अनिल भोसले ज्याला अजूनही लय सापडलेला आहे पण त्या खेळाडूमध्ये दम आहे की षटकार आणि चौकार आणि मॅचची दिशा लवकरात लवकर बदलायची त्याची तयारी असेल. पण रोहित या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलाय. तोच रोहित जो बॅटिंग करत असताना थोडा अपयशी ठरला. पण बघूया गोलंदाजी कशी करतोय. 45 नंबर जर आठवलं तर आपल्याला फक्त एक नाव आठवतं रोहित शर्मा. तर मी शैलेश सरांना सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर फिल्डिंग सजवावे कारण की भरपूर वेळ घेताय तुम्ही. पहिलीच मॅच चालू आहे सर. आपलं नियोजन आहे तर तुम्ही देखील सहकार्य करा त्यासाठी. बघा आत्ताशी दुसरी ओव्हर चालू आहे तुमची. अन्यथा तुम्हाला देखील पेनलाइज करण्यात येईल. सारखं सारखं फिल्डिंग मध्ये परिवर्तन. रोहित या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती दुसरी येऊन घेऊन सज्ज. आणि अंपायरच्या भूमिकेत तुम्ही बघू शकता एक आपल्या तालुक्यातल्या असं नाव 6 मशीन बोलू शकता तात्या पवार. तर रोहित दुसऱ्या ओव्हरची सुरुवात करताना ऑफस्पिन पद्धतीचा चेंडू पहिलाच चेंडू उडवलेला आणि या ठिकाणी झेलबादची संधी आणि हा देखील षटकार बघू शकता. एक हातातला चेंडू मला तर वाटतं सूर्य आला असेल डोळ्यावरती. पण तुम्हाला असे झेल पकडावे लागतील तरच तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. रोहितने एक चान्स क्रिएट केला होता पण क्षेत्ररक्षण खराब झालं या ठिकाणी. एक सुंदर कॅच पकड झाली असती या ठिकाणी पण काय बोलू शकत नाही आपण या ठिकाणी. आता बघा मी मगाशी म्हटलं होतं अनिल हा असा खेळाडू आहे. अनिल भोसले हे नाव एक लेफ्टी जर बघितलं ना तुम्ही एक अग्रेसर खेळाडू आहे आणि त्या खेळाडूची तुम्ही कॅच सोडले का मॅच सोडले या पुढच्या चेंडूंमध्ये आपल्याला समजेल. दुसरा चेंडू घेऊन सज्ज रोहित. डॉट पद्धतीचा हा बॉल हलक्या हाताने ढकलण्यासाठी गेलेला पण अयशस्वी ठरण्यात आलेला आहे. रोहितने कमबॅक करायला सुरुवात केली वाटतं. तो नाराज असेल या क्षेत्ररक्षणावरती कारण की एक चांगला कॅच पकडला असता तर मॅच मध्ये अजून ते लोक कमबॅक केला असता. तर बघूया तिसरा चेंडू घेऊन रोहित सज्ज. आणखीन एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू हा देखील की बघा कॅचच झालेली आहे. तुम्ही अपील कुठल्या गोष्टीची करतायत. या ठिकाणी तुम्ही अंपायरच्या भूमिकेत बघू शकता एक आशिष आणि दुसऱ्या साईडने नितीन शेडगे सर. दोघंही देखील नामांकित पंच आहेत त्याच्यामुळे पंच जे डिसिजन देतील ते तुम्हाला मान्य करावे लागतील. पंचांवरती दबाव घालण्याचा प्रयत्न करू नका. तर रोहितनी कमबॅक करायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही
पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला तरी 2 चेंडू त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलेत. आणि परशु आता स्ट्राईक वरती येत असताना चौथा चेंडू घेऊन रोहित सज्ज. बघूया काय करतोय. आणखीन एक सुंदर असा चेंडू. या ठिकाणी रनआउटची संधी पण सुरक्षितरित्या पोहोचलेला आहे. बघा रोहितची जी गोलंदाजी तुम्ही बघू शकता ना, पहिला एक जो फटका आला ना त्याच्यानंतर जे चेंडू टाकले ना त्यांनी अतिशय एकदम अचूक टप्प्यावरती गोलंदाजी रोहितची. 4 चेंडू आणि फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. शॉट खूप सुंदर असा टेवलेला चेंडू पण क्षेत्र नो मॅन्स लँड मध्ये 1 रन तर कंप्लीट बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. बघा क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल तरच तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. अन्यथा तुम्हाला मॅच पासून लांब जावण्यात कोणी रोखू शकणार नाही. कारण की गोलंदाजी वारंवार चांगली करत असताना गोलंदाज रोहित पण त्याला खेळाडूची साथ न भेटत असताना त्याच्यामुळे संघ थोडा पिछाडीवरती जात असताना शेवटचा चेंडू घेऊन रोहित सज्ज आपल्या गोलंदाजीवरती. परशु सामना करेल शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हरचा. आणि हा देखील सुंदर असा टोलवलेला चेंडू. 1 रन तर झालेली आहे बघता. आणि ही देखील मिसफील्ड, ही देखील विकेट तुम्ही सोडलेली आहे. काय करताय पार्लेवाडी संघ. अशा मिसफील्ड तुम्हाला मॅच पासून नक्कीच लांब घेऊन जाईल. दोन ओव्हर आणि 13 धावसंख्या. खूप असं सुंदर असं षटक म्हणावं लागेल रोहितचं. बघा पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर जो कमबॅक केला ना रोहितने अतिशय, त्यात देखील त्याने 2 वेळा चान्स क्रिएट केले होते. पण क्षेत्ररक्षणात होणारी वारंवार चूक शैलेश सरांना सांगावं लागेल, कमबॅक करावं लागेल. स्पिरिट एक हडल घेऊन टीमला ते समजावत असताना आता जर समीकरण बघितलं ना तर 12 चेंडू आणि 17 धावा पवारवाडी संघाचा पाहिजेत. तर संघाचे दोन्ही खेळाडू अनिल भोसले आणि परशु 12 चेंडू आणि 18 धावा. तर आता तुम्ही बघू शकता काटेताई संघाचे खेळाडू आता डगआउट मध्ये आलेले आहेत. या ठिकाणी कॅप्टन अनिल मोरे आणि व्हाईस कॅप्टन योगेश मोरे. 12 चेंडू आणि 18 धावा. 12 चेंडू आणि 18 धावा. तर परशु आणि अनिल या 2 फलंदाजांना आता फक्त एक्सेलेटर वरती पाय द्यावाच लागेल. आणि गोलंदाजी मार्गवरती तुम्ही बघू शकता तोच फलंदाज ज्या फलंदाजाने पहिल्या 2 चेंडूंमध्ये आपलं खातं 10 रनांवरती सुरू केलं होतं. चिन्मय या गोलंदाजी मार्गवरती सज्ज. पंचांच्या उजव्या हाताने. तर मी चिन्मय तुम्हाला लवकरात लवकर विनंती करतो क्षेत्ररक्षण सजून घ्यावे. खूप वेळ घेताय तुम्ही या ठिकाणी. 12 चेंडू 18 रन. लेफ्ट आर्म पहिला असा टाकलेला चेंडू यॉर्कर पद्धतीने आणि रनआउटच्या स्वरूपात अनिल भोसले बाद झालेले आहेत. मी बघाशीच बोललो होतो पार्लेवाडी संघ कमबॅक करण्याच्या स्वरूपामध्ये दिसण्यात येत आहे. आणखीन एक स्वरूप रनआउटच्या स्वरूपात एक विकेट. तर 17 नंबरची जर्सी ज्या गोलंदाजांनी मगाशी 4 रन देऊन 2 विकेट खोलल्या होत्या तो प्रणय एक ऑलराऊंडर खेळाडू. पनू अत्यावश्यक कमी वयामध्ये खूप चांगलं नाव आपल्या तालुक्यामध्ये केलेलं आहे. पनू आपल्या संघासाठी. बघूया पवारवाडी संघासाठी काय करतोय. पण जर गोलंदाजी बघितलं ना तर मगाशी देखील रोहितनी पहिल्या चेंडूवरती षटकार टाकल्यानंतर कमबॅक केलेलं आहे त्याच्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या ओव्हरमध्ये. तर या ठिकाणी नागेश भोसले जे शिवगर्जना लोहारे संघाचे सर्वस्व बोलू शकता तुम्ही आणि अनिलचे एक चांगले मित्र असे नागेश भोसले यांचं मंचावरती आपण स्वागत करूया. तर बघा 11 चेंडू आणि 18 धावा. अकरा चेंडू आणि 18 धावा. स्ट्राईक एंडवरती तुम्ही बघता प्रणव हा देखील एक चांगला ऑलराऊंडर आहे. दुसरा बॉल घेऊन रोहित सज्ज. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पण थोडा कमी हळूवार पद्धतीने हाताळलेला. या ठिकाणी गोलंदाजाची चतुराई तुम्ही बघू शकता. आता 10 चेंडू आणि 18 धावांची. बघा मॅच होती कुठे आणि आले कुठे.
पहिले 24 चेंडूमध्ये 31 धावसंख्या जरी सोप्या वाटत होत्या, हा एक फसलेला चेंडू, फसलेला फटका बघूया. बॉलसाठी क्षेत्ररक्षण, पण बघा मी मगाशीच म्हटलेलं असंच जर क्षेत्ररक्षण झालं तर तुम्ही नक्कीच मॅच पासून लांब जाल, कारण की गोलंदाजी सातत्याने चांगली होते पण फिल्डरांची त्यांना साथ भेटत नाही. आतापर्यंत 4 कॅच सुटलेल्या आहेत पार्लेवाडी संघाकडून. आता समीकरण बघू शकता तुम्ही, 9 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असताना, वारंवार चांगली गोलंदाजी करत असताना संघ पार्लेवाडी, पण क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी खराब क्षेत्ररक्षण लक्षणामुळे 9 चेंडू आणि 16 धावा प्रणयसाठी. आणखीन एक चेंडू टटवलेला, 1 रन तर आलेला आहे. शैलेश सरांचे सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण खूप चांगले बघू शकतात. रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन कंप्लीट झालेले आहेत. 8 बॉल आणि 14चं तर समीकरण येऊन राहिलेलं आहे. पण गोलंदाजी तुम्ही जर बघितलं ना तर जी गोलंदाजी पार्लेवाडी संघाने, तिन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली. एक फक्त षटकार वगळता एकही चौकार षटकार आलेला नाहीये. पार्लेवाडी संघ, तुम्हाला मी वारंवार सूचित करतोय, तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताय. स्पीडअप करा, आपल्याला पूर्ण मॅचेस घ्यायचे. पहिलाच सामना चालू आहे या ठिकाणी. 9 चेंडू आणि 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. चिन्मय गोलंदाजी मार्गवरती, शेवटचे 2 चेंडू बघूया प्रणयसाठी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, हा देखील खूप सुंदर असा टाकलेला. कमबॅक काय असतोय करत असताना पार्लेवाडी संघ, तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत असताना शेवटचा चेंडू आता आपल्या षटकातील चिन्मय सज्ज. आणखीन एक चेंडू, फसवा चेंडू बोलू शकता. प्रणयने आधीच बॅट फिरवली. आता पण समीकरण थोडस मोठं होत चाललंय. 6 चेंडू आणि 14 धावा, तुम्हाला 2 मोठे फटके मारावेच लागतील या ठिकाणी. तर या ठिकाणी आम्ही अंपायरला विचारू इच्छितो की नाही ना, चेंज करतो ना, असं आणलंय ना. मला टी शर्ट घालायचं होतं रे. रे मगाशी बोलू होता ना, बोल ना आता. 1 मिनिट बस, मी आलो लगेच. धन्यवाद. अरे बरेच लोहारे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक 2025 पर्व पहिले सत्रातली पहिला सामना चालू आहे. तो कालकाई क्रीडा मंडळ पार्लेवाडी विरुद्ध लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ पवरवाडी लोहारे. 3 षटकांत धावसंख्या झाली ती 17. शेवटचं षटक घेऊन आलेत नितेश. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन येतात नितेश. शेवटच्या 6 चेंडूत लोहारे संघाला जिंकण्यासाठी धावा पाहिजे 14. बघू कोण आहे त्यांचे. बरं, स्ट्राईक एंडवर आहेत ते परशु, नॉन स्ट्राईक एंडवर आहेत ते प्रणव. नितेश यांचा षटकातला पहिला चेंडू खेळते परशु. कोलोपतीचा चेंडू, निर्धाव चेंडू, 5 चेंडू 14 धावा. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतो तो नितेश. शेवटचे 5 चेंडू धावा बनवायचे आहेत लोहारे संघाला त्या 14. अतिशय चुरशीचा सामना म्हणता येईल तो दोन्ही संघासाठी. नितेशांचा पुढचा चेंडू खेळतील परशु. लोहारे संघ, आपल्याला परत सांगण्याचा वेळ घालवू नका वाया. नितेशांचा पुढचा चेंडू खेळतील परशु. काहीसा आडव्या बटणे मारलेला फटका, बघूया कॅच होते का. आणि सुंदर कॅच म्हणता येईल तो सुशांत यांचा. लोहारे संघाला पुढचा धक्का बसतोय. किती विकेट आहे. 5वी.
तिसरा धक्का बसतोय तो परशुच्या रूपाने. शेवटचे 4 चेंडू धावा पाहिजे. लोहारे संघाला जिंकण्यासाठी पाहिजे 14 धावा. पुढची जागा घेण्यासाठी फलंदाज येतोय तो अनिकेत. बघूया अनिकेत आपल्या संघासाठी काय करतायत ते. काहीसं अवघड असं आव्हान म्हणता येईल, पण आता सध्या चाललेल्या क्रिकेटमध्ये हे काही अवघड पण म्हणता येणार नाहीये. त्यांचे चांगले फलंदाज तंबूच्या आश्रयाला आलेले आहेत. नितेश यांचा पुढचा चेंडू खेळतील अनिकेत. काहीसा सुंदर चेंडू म्हणता येईल. एक बाईच्या रूपाने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 18. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 13 शेवटच्या 3 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे ती लोहारे संघाला. नितेश यांचा पुढचा चेंडू खेळतील काहीसा अवंतर म्हणता येईल. खूप 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 गचाळ क्षेत्रशील म्हणता येईल ते पार्ले संघाचा. एक तर एक नो बॉल आहे. नो बॉल नंतर 2 धावून काढल्यात. 3 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 20-21. शेवटच्या 3 चेंडूत 10 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या 3 चेंडूत 10 धावांची गरज आहे ती लोहारे संघाला. पार्लेवाडी संघ पवार साहेब जास्त वेळ घेऊ नका. नितेशचा पुढचा चेंडू खेळते अनिकेत. सुंदर क्षेत्रक्षण म्हणता येईल त्याला. पार्लेवाडी संघाकडून एका धावेने धावसंख्येत भर होते. इथे 1 आणि 2 धावेने काही धावसंख्येत काही फरक पडणार नाहीये. तुम्हाला मोठे तुर्की खेळावे लागतील. एक तर चौकार किंवा षटकार. चौकाराने पण काही फरक पडणार नाही. तुम्हाला षटकारच खेळावे लागतील. शेवटच्या 2 चेंडू आणि धावा पाहिजेत त्या 9. नितेश यांचा पुढचा चेंडू खेळतील अनिकेत. 2 चेंडूत धावा करायच्या त्या 9 लोहारे संघाला. सुंदर गोलंदाजी मंडळी ती पार्लेवाडी संघाकडून. शेवटचा चेंडू आणि धावा पाहिजे त्या 8 लोहारे संघाला. नितेशांचा शेवटचा चेंडू खेळतील प्रणव. स्क्वेअरच्या दिशेने मारलेला फटका. हा 4 धावा होते. 4 धावांनी धावसंख्येत भर होते 27. आणि पार्लेवाडी संघाने हा सामना जिंकलाय तो 3 धावेनी. पार्लेवाडी संघाचे खूप खूप अभिनंदन. तसेच लोहारे संघाचे खूप खूप अभिनंदन.